परिवहनच्या डेपोला आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली. त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर चालू होईल. मला वाटतं अजून एक 15 दिवसात चार्जिंग स्टेशनचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि जे आपल्याला एमएससीबीला 2.5 कोटी भरायचे होते ते आपल्याला शुक्रवारपर्यंत 2.5 कोटी भरून एक 8 दिवसाचं काम एमएससीबी वाल्यांचं आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करतील. आणि चार्जिंग स्टेशनचंच फक्त काम राहिलेलं आहे. ते जर पूर्ण झालं तर मला वाटतंय 2.5 ते 3 तासात आपले कमीत कमी 20 बस आपले चार्ज होणार. 2.5 ते 3 तासात ऍट अ टाइम. मग ते पूर्ण झाल्यानंतर वर्कशॉपचं थोडंसं काम राहिलेलं आहे ते देखील या ठिकाणी पूर्णतः येईल असं आम्ही काल व्हिजिट केली असताना त्या ठिकाणी कळालं. आणि मला वाटतं एक महिना सव्वा महिन्यात किंवा त्याच्या आत बस आपल्याला या ठिकाणी सोलापूर महापालिकेवर शहरामध्ये त्या ठिकाणी मोठं आहे. बुधवारपेठमध्ये आपलं त्या ठिकाणी वर्कशॉपचं काम चालू आहे. आणि तसंच चार्जिंग पॉईंट त्या ठिकाणी चालू आहे. आता आपण पाठोपाठ एमएससीबीचं जे काम होतं ते पूर्ण झालं. आता फक्त कसं आहे ती जर शासनाची टीम आली ना चार्जिंग स्टेशनचं काम करत करत वर्कशॉपचं जे काही काम आहे ते देखील त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. ते थोडंसं काम अर्ध आणि परत नंतर काम असं पूर्ण ते करू शकणार नाही. म्हणून आपलं जे सिव्हिल वर्क आता थोडंसं राहिलेलं आहे. सिव्हिल वर्कचं काम पूर्ण झाल्यानंतर ना चार्जिंग स्टेशनचं त्या ठिकाणी काम होईल. मला वाटतं एक 15 दिवसात चार्जिंग स्टेशनचं काम होईल. मग सिव्हिल वर्कचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बसेस उभारून बसेस तर आपल्याला निदान पहिला चार्जिंग करून आपल्याला चालवता येईल तिकडे.